शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूर शहर आणि परिसराला महापुराचा धोका वाढणार असल्याने हा महामार्ग विनाशक ठरणार आहे असा आरोप करत इंडिया आघाडीने हा महामार्ग तातडीने रद्द व्हावा अशी मागणी केली आहे। यासाठी इंडिया आघाडीच्या वतीने आज करवीर निवासिनी अंबाबाईला साकडं घालण्यात आलं व सरकारला सद्बुद्धी द्यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, शक्तीपीठ महामार्ग करायचाच घाट काही लोकांनी घातलेला आहे। मी असं ऐकलंय की आज मुंबईमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी काही बैठकी आयोजित केलेल्या आहेत। खरं तर शक्तीपीठ महामार्गाला केवळ शेतकऱ्यांचाच विरोध नाही, शेतकऱ्यांचा तर आहेच आहे, तो काही आम्ही मागे घेणार नाही, परंतु सर्वसामान्य लोकांचा सुद्धा या महामार्गाला विरोध आहे। विशेषतः कोल्हापूर नगरीतल्या लोकांचा विरोध आहे। याचं कारण कोल्हापूरला महापुराच्या खाईत लोटणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे। पट्टणकोडोली ते माणगाव जोडणारा जो पंचगंगेवरचा पूल आहे, दोन्ही बाजूनं 3-3 किलोमीटरचा भराव पडणार आहे आणि या भरावामुळं कोल्हापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महापुराचं पाणी शिरणार आहे। 2019 साली जेव्हा पाण्याची पातळी 53 फुटापर्यंत गेलेली होती, त्यावेळी व्हीनस कॉर्नर बंद झालेला होता आणि 56.3 इंचावर गेल्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये जवळजवळ 4 फूट पाणी आलेलं होतं आणि हा पूल जर का झाला तर या पुलामुळं जवळपास ही पाण्याची पातळी 60 ते 61 फुटापर्यंत जाणार आहे आणि मग कोल्हापुरातल्या सर्वसामान्य लोकांना, मग ते व्यापारी असतील, गोरगरीब असतील, सगळं भांडी कुंडी घेऊन 15 दिवस महिनाभर गाव सोडावं लागणार आहे। हे कशासाठी? काही मूठभर लोकांच्या अट्टहासासाठी, काही मूठभर लोकांना या शक्तीपीठातून पैसा मिळवायचा आहे, म्हणून कोल्हापूरचा का बळी द्यायचा आणि म्हणून या सगळ्यांना सुबुद्धी महालक्ष्मीला द्यावी म्हणून या ठिकाणी आम्ही आराधना करायला आलेलो आहे आणि या संकटातून आम्हाला वाचव म्हणून महालक्ष्मीला साकडं घालायला आलेलो आहे। कोल्हापूरचे 2 आमदार या समर्थनाला आहे शक्तीपीठच्या, आता त्यांना मतं ही कोल्हापूर शहरातल्या लोकांनी दिलेली आहेत, हे त्यांनी विसरू नये। जर कदाचित शक्तीपीठ महामार्ग झाला या सगळ्यांच्या दडपशाहीमुळं आणि कोल्हापूरला जर का महापुराला सामोरं जावं लागलं तर त्याला हे दोघे जबाबदार असतील, हे त्यांनी लक्षात ठेवावं। या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, काँग्रेसचे सचिन चव्हाण, राजू लाटकर आदी उपस्थित होते। महापुराचा धोका टाळण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी या निमित्ताने आता जोर धरू लागली आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।